पालकमंत्री असताना बोगस बिलं काढून कोट्यवधी रुपये उचलले. सुरेश धस यांचा गंभीर आरोप. दादांनी फुकटची बिलं उचलणाऱ्यांवर प्रेम करू नये, धसांचा टोला. मी दोषी असल्यास अजितदादा फडणवीसांना राजीनामा द्यावा. धनंजय मुंडेंचं विधान. तर सरपंच हत्येचा तपास सुरू असूनही 51 दिवस मला टार्गेट केलं जातंय, मुंडेंचा आरोप. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना ठाण्यातच घेरण्याचा भाजपचा प्रयत्न. मंत्री गणेश नाईक ठाण्यात येणार. दर 3 महिन्यांनी जनता दरबार. भरत गोगावले अजित पवारांची घेतली भेट. 2 दिवसात रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटण्याची शक्यता. 10वी आणि 12वीच्या परीक्षा केंद्रात बुरखा घालून प्रवेश नको. मंत्री नितेश राणेंचं शिक्षण मंत्री दादा भुसेंना पत्र. महाकुंभ मेळ्यात संगम किनाऱ्यावर चेंगराचेंगरी. 30 पेक्षा जास्त भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी. मौनी अमावस्येनिमित्त नाशिकच्या रामकुंडावर भाविकांची गर्दी. कुंभमेळ्यातल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून खबरदारी. कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर. पानसरे कुटुंबीय सर्वोच्च न्यायालयात जाणार.